तुमच्या सोबतही केलं, पण कालचं जे भाषण होतं ती भारतीय जनता पार्टीने लिहून दिलेल्या स्क्रिप्ट प्रमाणे होतं. आता लोक आम्हालाही हे करतायत, फेसबुकवर ट्विटरवर विचारतायत, लावरे तो व्हिडिओ गेला कुठे? देशात, महाराष्ट्रात, मुंबईत एवढी ती महागाई गगनाला पोहोचली, त्याच्याबद्दल कुठेही काल अर्धवाक्य पण नव्हतं. याचा अर्थ उद्धवजी द्वेष, शिवसेनेचा द्वेष, यासाठी स्वतःचे पक्ष काढले का, असा प्रश्न आता प्रत्येक शिवसैनिकाला पडायला लागलेला आहे. बऱ्याच मनसैनिकांनी सुद्धा आमच्याशी बात केली रात्री की आम्हालाही वाटलं होतं 2 वर्षाची मोरी तुंबली आहे, त्या मोरीतून काहीतरी निघालं, पण काही नाही निघालं. बीजेपीचे गांडूळ निघाले सगळे. आणि अशा गांडुळांना पोसण्याचं काम जर आपण या नागरिकांवर होणारा जो अत्याचार आहे, महागाईचा अत्याचार आहे, 100 दिवसात मिळणारे 15 लाख कुठे आहेत असे लोक आता विचारतायत. या सगळ्या गोष्टीचा आज खरं सांगते खूप असं रात्री उद्वेग झाला. बाळासाहेबांच्या समाधीवर डोकं टेकायला आले, कारण शेवटी बाळासाहेब तुम्ही अनेकांना घडवले, त्याच्यामध्ये हेही घडले, पण मग हे असे कसे बिघडले हा मोठा प्रश्न पडायला लागलाय. आणि ज्या पद्धतीने म्हणजे घरच्यांचा पण द्वेष इतका, एखाद्या महिला असतात तुझं माझं पटत नाही चला असं, तशा मला नाही, म्हणजे आम्हाला नाही पटलं, कोणालाच नाही पटलंय. कालची बी कमिटी होती, ज्याप्रमाणे आप एक कमिटी आहे, बी दुसरी कमिटी आहे. एकतर त्यांचं बघितलंय भारतीय जनता पार्टीचा, मांडीवरही घेत नाहीत, खांद्यावरही घेत नाहीत, आणि जे म्हणत होते की मला घ्या ना, मला घ्या ना, तर तो तुमचा प्रयत्न आहे, मला घ्या ना, मला घ्या ना, हा तुमचा प्रयत्न आहे. आणि अशा पद्धतीने मुंबईमध्ये शिवसेनेचा द्वेष करून, महाराष्ट्रात शिवसेनेचा द्वेष करून आतापर्यंत कोणी मोठे झाले नाही. कारण मुंबईकर किंवा महाराष्ट्राची जनता हे पूर्ण ओळखून आहेत. आज जर आपण उद्धवजींचं काम बघतायत, जर 2 वर्ष ह्यांच्या फक्त बोलण्याच्या मोऱ्या तुंबल्या, आम्ही कामाचा, विकासाचा धडा लावला, आणि कोविड कुठे जरा कमी होता क्षणी आम्ही लोकार्पण काम चालू केलंय. त्यामुळे उद्वेगाने जे दरवेळेला लोकांच्या मनात असतं की आता काय होणार, ते आता दिसायला लागलंय. बाळासाहेबांचा पक्का उत्तराधिकारी उद्धवजीच आहेत हे पक्का आता सिद्ध झालं. होतच, पण लोकांना कुठेतरी किंतु परंतु मनात होतं. पण ते कालच्या राजकारणाच्या याच्यामुळे लोकांना आता कळलं की नाही, बाळासाहेबांचे त्यांचे सुपुत्राच, बाळासाहेबांचा नातूच हा 100% त्यांचाच उत्तराधिकारी आहे. बाकी डुप्लिकेट लोकांचं काम नाही. ताई, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अमित शहामध्ये जी बैठक झाली होती, त्या बैठकीची 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपदाचा जो दावा केला जात होता, त्यावर देखील राज ठाकरे यांनी काल टीका केली. नाही, मुळामध्ये तुमचा संबंध काय, तुम्हाला सांगण्याचा संबंध काय? ज्या पक्षाबरोबर ते युतीमध्ये होते त्या पक्षामध्ये काय घडलं तेच सांगू शकतात ना. त्यामुळे उगाच आ बाई मला सांगा, माझं आ बाई म्हणजे असं करण्यापेक्षा उद्धवजींशी ठाकरे ह्या नावाशी जर नाळ जोडलेली असती तर कदाचित हे प्रश्न उपस्थित झाले नसते. मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं दिशेनं कारवाई ईडीची होती, अशा पद्धतीने टीका करत होते. काल राज ठाकरेंच्या भाषणातून यावर शिक्कामोर्तब झालं असं म्हणायचं का? कारण की राज ठाकरे म्हणले तुम्हाला 2.5 वर्षाचं मुख्यमंत्री पद पाहिजे होतं ना, मग बघा आता कर्माचे. नाही, आम्ही आमच्या कर्माच्या सगळ्या फळं भोगणार नाही. तर आम्ही आमच्या कर्मानी लोकांना जे जे चांगलं आहे ते देण्याचा प्रयत्न करतोय. आणि तुम्ही सगळी भाषणं तपासा, उद्धवजींनी कधी कोणाच्यावर टीका केली नाही. त्यांनी स्वतः नेहमीच साहेबांनी विकासाच्या कामांबद्दल बोलले. कालही त्यांनी सांगितलं जळजळतंय बाई, तळमळतंय, हे बरोबर आहे, हे दिसलंय. आता तो कुठला
चूर्ण धोती द्यायचा की अजून कुठला द्यायचा तो बघू. ताई, आणि महापालिकेमध्ये मशिदीच्या खूप मोठ्या भोंग्यावर देखील प्रमाणात त्यांनी भाष्य केलंय. भ्रष्टाचार झालाय असं देखील त्यांनी काल आपल्या भाषणात सांगितलं. यशवंत जाधव यांच्या IT विभागाच्या कारवाई संदर्भात त्यांनी दाखला दिला की मुलगा यशवंत जाधव व्हा असं देखील आता प्रत्येक आईबाप म्हणतात आहे, असं त्यांनी वक्तव्य केलंय. महापालिकेतल्या भ्रष्टाचाराबद्दल काय? मी 100% सांगेन की ही कागदाची आणि कायद्याच्या लढाई आहेत. ईडीच्या नोटिसा आल्यानंतर कोणी सरेंडर होऊन मान तुकवल्या ते पण मुंबई आणि महाराष्ट्राने पाहिले आहेत. त्यामुळे कायद्याची आणि कागदाची लढाई ही जी आहे ती शिवसेना महानगरपालिकेमध्ये असलेले सगळे लढतील. भ्रष्टाचार जर तुम्हाला मुंबईत दिसतोय तर भ्रष्टाचाराचे अनेक दाखले पुण्यामधले इकडचे तिकडचे दिल्यानंतर त्याच्याबद्दल का नाही बोललं जात आहे? याचा अर्थ शिवसेनेला टार्गेट करायचं, फक्त आणि फक्त शिवसेनाच यांच्या टार्गेटवर आहे आणि त्याच्यासाठी जन्म आहे हेही कळायला लागलंय. काही मशिदीच्या भोंग्यावर देखील त्यांनी भाष्य केलं, त्याकडे तुम्ही कसं बघता? एका गोष्टीसाठी मी सहमत असेन हम्म. की आपण ध्वनी प्रदूषण जर नको म्हणतो आहे तर त्या ध्वनी प्रदूषणाला त्यांनाही तो चाप बसला पाहिजे की येस तुमच्या प्रार्थना तुम्ही तुमच्या बंदिस्त ठेवा. त्याच्यासाठी आमच्याकडे जसं देवळात सकाळच्या वेळेला शंख आणि एक घंटा वाजवली जाते का तर लोकांना कळावं म्हणून, पण अशा प्रकारे 5-5 वेळा जर तर ती थोडंसं समजू शकतो. पण त्याच्यावर ना राजकारण करून आपल्या पोळ्या भाजण्याचा जर कोण प्रयत्न करत असेल तर मला वाटतं ह्या सगळ्या जो अजेंडा काल बघितला तो ऑलरेडी अजेंडा बाकीच्या जिथे भारतीय जनता पार्टीचं राज्य नाही तिथे ते अजेंडे चालू झालेले आहेत आणि त्याप्रमाणे ही बी कमिटी आता तयार झाली आहे नवीन आणि त्या स्टेप वाचणं काम चालू झालंय. त्यामुळे आम्ही आमच्या विकास कामांवर किंवा लोकांशी जोडलेल्या नाळेबद्दल आम्ही जास्त जागृत राहू आणि अशा पद्धतीने आज म्हणूनच बाळासाहेबांना अक्षरशः सांगायला आले की येतील आता सगळेच सैनिक येत आहेत की बाळासाहेब तुम्ही घडवले ते बिघडले कसे. राज ठाकरेंना स्क्रिप्ट नेमकं कोण लिहून देतं असं वाटतंय तुम्हाला? नाही मी त्यांचं नाव घेतलंय का? म्हणजे जे स्क्रिप्ट लिहून बरेच जण बोलतायत. अशात किती दाखले देऊ की तिकडची स्क्रिप्ट थांबल्याबरोबर गडबड झाली आहे ना. आता किती सहन करायचं ह्याला पण एक काय मर्यादा आहे ना. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे सहनशील आहेत. याचा अर्थ असा होत नाही ना की तुम्ही काही टीका कराल आणि तरी सहन करायचं. याच्या पुढे आम्ही उत्तर देत जाऊ. राजकीय वर्तुळात अशी देखील चर्चा आहे की भाजप सेनेच्या युतीनंतर जी हिंदुत्वाची पोकळी निर्माण झाली आहे मराठी मतांसाठी आता कुठेतरी अशा पद्धतीचं कालचं भाषण. काल मला एक चांगलं वाटलं, हिंदू कसा असावा. RSSनी पण सांगितलंय हिंदू कसा असावा. बाळासाहेब तर नेहमीच सांगत होते की जो देशाच्या विरोधात उभा राहतो, जो महाराष्ट्राच्या विरोधात उभा राहतो, जो भूमिपुत्रांना न्याय न देता स्वतःला सिद्ध करण्यासाठी सिद्ध होतो तो देशद्रोही. मग तो मुसलमान असू दे नाही तर अजून कोण असू दे. त्यामुळे जर अब्दुल कलाम आपले राष्ट्रपती होऊ शकतात तर आपण कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात न जाता त्या प्रवृत्तीच्या विरोधात जायला पाहिजे आणि तो खरा हिंदू. कारण आर्य संस्कृतीपासून जर पाहिलंय तर प्रवृत्तींना ठेचण्याचा प्रकार. तेव्हा किशोरी पेडणेकर माजी महापौर या शिवाजी पार्कवरती गेल्यात. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती त्या आदरांजली वाहण्यासाठी गेल्या असता पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज ठाकरे यांच्या भाषणावरती टीका केलेली आहे. आणि आता आपण जाऊयात थेट संजय राऊत बोलतायत. वो इतना लेट कैसा आता है वो देखना पड़ेगा. 2.5 साल के बाद बोल रहे हैं. भारतीय जनता पार्टी और शिवसेना में क्या हुआ है वो हम दोनों देख लेंगे. तीसरों की ज़रूरत नहीं है अंदर आने की. हमारे दोनों में जो हुआ है ना हम दोनों देख लेंगे. आप अपना देख लीजिए. भारतीय जनता पार्टी का ही लाउड स्पीकर कल शिवाजी पार्क में बज रहा था.
उनका स्क्रिप्ट था, सब कुछ ऐसा लगता है लोगों के मन में ऐसा है कि उनका स्क्रिप्ट था, उनका लाउड स्पीकर है, तालियां भी उनकी थी और घोषणाएं भी उनकी थी। तो उसके ऊपर अगर बात ना करे तो ये महाराष्ट्र के लिए अच्छा है। आपने देखा होगा कल मराठी भाषा भवन का उद्घाटन हो गया उद्धव ठाकरे जी के तरफ से, मेट्रो का उद्घाटन हो गया है। मुख्यमंत्री काम कर रहे हैं, काम करतायत, मुख्यमंत्री नेतृत्व करतायत। काल मराठी भाषा भवनाचं उद्घाटन झालं, इतकं मोठं ऐतिहासिक कार्य त्यांच्या हातून घडत आहे। काल मेट्रोचं उद्घाटन झालं, इतर काही प्रकल्प उद्घाटन त्यांनी केलेली आहेत का, म्हणजे लोकार्पण झालेलं आहे। अहो त्याच्यावर बोला, भोंग्याचं काय करायचं, तुमच्या भोंग्याचं काय करायचं, यांच्या भोंग्याचं काय करायचं, त्यासाठी सरकार समर्थ आहे। शरद पवारांनी जातीवाद पसरवला, अहो त्या शरद पवारांच्या चरणाशी आपण सुद्धा जात होतात त्यांचा सल्ला मसलत करायला। कशा करता आपण टोलजंग माणसांवर बोलायचं, तेवढ्यापुरत्या टाळ्या मिळतात। त्या टाळ्या स्पॉन्सर्ड आहेत, प्रायोजक आहेत टाळ्यांना। त्या शिवतीर्थावरचा भोंगा हा भारतीय जनता पक्षाचा होता। काल एकच दिसलं महाराष्ट्राला की अक्कलदाढ उशिरा येते। सर, मतदान युतीला केलं होतं, आघाडीला नाही असं त्यांचं म्हणणं। मतदान युतीला केलं होतं लोकांनी, आघाडीला नव्हतं केलं असं ते म्हणतात। हो, असं या देशामध्ये अनेकदा झालेलं आहे। शेवटी बहुमत निर्माण होतं तेव्हा सरकार बनतं ना। युतीचं बहुमत निर्माण झालं नाही, आघाडीचं बहुमत निर्माण झालं आणि राज्याच्या स्थैर्यासाठी आणि खोटं बोलणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी सरकार बनलेलं आहे, हे त्यांनाही माहिती आहे। खरं म्हणजे महाराष्ट्राच्या प्रश्नावर काल जर त्यांनी मराठी भाषा भवनचं स्वागत केलं असतं, मराठी भाषा भवनचं जर त्यांनी काल स्वागत करायला पाहिजे होतं। एवढं मोठं कार्य काल घडलं आहे महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये, एक मराठी भाषा भवन उभं राहतं, त्याच्याविषयी काही बोलले नाही कोणी। फक्त टीका करायची, त्याने काय मिळतंय? आहे ते सुद्धा गमवून बसाल तुम्ही। भारतीय जनता पक्ष त्यांची मळमळ ही दुसऱ्याच्या भोंग्यातून बाहेर काढते, हे आता स्पष्ट दिसतंय। पण आता याच्यावरती फार चर्चा आम्ही करणार नाही। आमचा दृष्टिकोन विकासाचा आहे, हे राज्य पुढे न्यायचं आहे। या राज्यावर जे संकट येत आहेत त्या संकटाशी लढा द्यायचा आहे। या राज्यामध्ये केंद्रीय तपास यंत्रणांची ज्या पद्धतीनं घुसखोरी आणि अतिक्रमण सुरू आहे त्याच्याशी लढा द्यायचा आहे। आणि हे सगळं करत असताना शिवसेनेचा भगवा झेंडा आम्हाला या महाराष्ट्रावरती फडकावायचा आहे। राउत सर, हम जानना चाहेंगे जिस तरह से राज ठाकरे ने हो गया मुझे जो बोलना था मैंने बोल दिया है। कहा है कि मैंने कहा ना अक्कलदाढ़ बहुत लेट आते हैं कुछ लोगों को। हिंदी में क्या बोलते हैं अक्कलदाढ़ को? हाँ, तो लगता है, ऐसा लगता है, लेकिन छोड़ दीजिए। बहुत काम है हमको, स्टेट को, मुख्यमंत्री को ऐसे बातों पर ध्यान देने के लिए हमारे पास वक्त नहीं है। कल की जो आप जिस बारे में बता रहे हैं शिवाजी पार्क की सभा, लोगों को लगता था बीजेपी की सभा है, ये बीजेपी का एजेंडा चल रहा है। सब मस्जिदें कितने स्टेट में बीजेपी शासित राज्यों से अजान बंद की गई है या मस्जिदों के ऊपर से भोंगे निकाल दिया है, वो देखो पहले। कानून, राज्य में कानून का राज चलता है महाराष्ट्र में। जो कानून से काम करना है वो कानून करेगा, गृह मंत्री करेंगे। सर, ईडीच्या नाही तर मदरशामध्ये धाडी टाकतात असं त्यांचं म्हणणं आहे। टाळीचं वाक्य आहे, अशी वाक्य खूप आम्ही ऐकली आहे। राउत से जिस तरह से राज ठाकरे ने एक बार फिर जातिवाद की बात कही है कि शरद पवार जो है देखिए, शरद पवार साहब के चरणों में आप सब लोग कितने बार गए हैं? शरद पवार, बाला साहब ठाकरे, ये सब इस राज्य के और देश के बड़े नेता हैं, बड़े नेता थे और रहेंगे। तो आप क्यों उनके बारे में बात करते हैं? जो शायद पवार साहब ने कहा है कि आप अचानक से आते हो और लेक्चर देते हो और वापस गायब हो जाते हो। आज पवार साहब ने कहा है, ये बात सही है, करने दो। हर पार्टी को, हर पार्टी के नेता को अपनी बात रखने का अधिकार है। उसने अपनी बात रखी है, अब मिलेंगे अगले साल। सर, राज ठाकरे ने यूपी का जिक्र किया है कि यूपी में विकास हुआ है। सर, महाराष्ट्र का उनको कल महाराष्ट्र भाषा भवन दिखा नहीं,
उनको कल मेट्रो का जो कामकाज शुरू किया, मेट्रो शुरू किया कल, वो देखा नहीं। उनको और याद दर दिन नई नई बातें सरकार कर रहे वो दिखते नहीं। यूपी हो या बिहार हो, सबका विकास होना चाहिए, लेकिन अपने आंखों के सामने जो हो रहा है वो पहले देखिए, फिर आप दिव्य दृष्टि से और राज्यों में देखिए। सर, प्रभाकर सैलचा अचानक मृत्यू झाला कालच बातमी अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्याच्या चौकशीचे आदेश गृहमंत्री वळसे पाटलांनी दिलेले आहेत। ही चौकशी व्यवस्थित चांगल्या अधिकाऱ्यांकडून व्हायला हवी आणि मला खात्री आहे त्यांचा मृत्यू हा संशयास्पद आणि रहस्यमय स्थितीत झालेला आहे। सर, शरद पवार ने एक और फिल्म कश्मीर फिल्म्स को लेके कहा है कि ये फिल्म जो है मतभेद। त्यांनी राज ठाकरेंच्या भाषणावरती टीका केलेली आहे। राज ठाकरेंना त्यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। आमचा दृष्टिकोन विकासाचा आहे असं म्हणत संजय राऊतांनी कालच्या टाळ्या या स्पॉन्सर्ड होत्या असं म्हणत टीका केलेली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शरद पवारांवरती टीका केल्यानंतर आता राज ठाकरेंच्या टीकेला शरद पवारांनी देखील प्रत्युत्तर दिलंय। राज ठाकरे बरेच महिने भूमिगत झाले होते, याचा कुणालाच अंदाज नाही। त्यांचं वैशिष्ट्य आहे की ते 2-4 महिने भूमिगत होतात आणि एखादं व्याख्यान घेऊन पुढचे 3 ते 4 महिने काय करतात हे माहिती नसल्याचा टोला शरद पवारांनी लगावला। आताची ही महत्त्वाची बातमी, काल राज ठाकरेंनी शरद पवारांवर टीका केली होती, त्यानंतर आता शरद पवारांनी त्याला प्रत्युत्तर दिलंय। एक टर्म झाल्याच्या नंतर त्यांना पुन्हा संधी सुद्धा दिली नाही, याचा अर्थ त्यांचा राजकीय पक्ष सुद्धा त्यांच्याकडे कशा पद्धतीने होतो हे स्पष्ट झाले। फक्त काही अर्थसहाय्यपणा करायचा, उचित टीका करायची आणि आरोप करायची आणि त्याच्यातून प्रसिद्धीचा धोका द्यायचा, एवढाच त्याच्याचा परिणाम। कोल्हापूर त्याची निवडणूक आणि तेव्हा राज ठाकरेंना शरद पवारांनी चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे। मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यावरून राज ठाकरे यांनी शरद पवारांवरती टीका केली होती आणि त्यानंतर आता शरद पवारांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय। गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यूपीए अध्यक्ष होण्यासंबंधी चर्चा रंगली होती, मात्र आता यावरती खुद्द शरद पवारांनी स्पष्टीकरण दिलंय। यूपीएच्या अध्यक्षपदात मला रस नाही असं स्पष्ट मत शरद पवारांनी व्यक्त केलंय, तर यूपीए बाबत संजय राऊत आणि माझं मत वेगळं आहे असंही पवार म्हणाले। दरम्यान मी काही नेतृत्व करण्याची जबाबदारी घेणार नाही, मला त्यात अजिबात रस नाही आणि त्यात मी पडणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय। यूपीए बाबत राऊत आणि माझं मत वेगळं असं शरद पवारांनी म्हटलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे यूपीएचे अध्यक्ष होण्यासंदर्भातली चर्चा रंगली होती, त्यावरती आता खुद्द शरद पवारांनीच स्पष्टीकरण दिलेलं आहे। याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याकडून। ज्ञानेश्वर, विविध विषयांवरती शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यांवरती त्यांनी प्रतिक्रिया दिल्या? शरद पवार आज कोल्हापूर दौऱ्यावरती होते आणि त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यावरती चर्चा केली। खरं तर राज ठाकरे यांनी काल राष्ट्रवादीवरती आपली टीकाची रोख धरली होती, त्याच्यावरती सुद्धा शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलेले आहे। याचबरोबर यूपीएचे अध्यक्ष होण्याबाबत जी शरद पवारांची चर्चा सुरू होती त्याला सुद्धा त्यांनी स्पष्टीकरण दिलेले। मला यूपीएचा अध्यक्ष होण्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा रस नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। खरं तर संजय राऊत यांनी सुद्धा म्हटलं होतं की यूपीएचा अध्यक्षपदी वारंवार गांधी घराण्याकडे आहे आणि हे आता कुठेतरी दुसऱ्या व्यक्तीकडे जायला पाहिजे असं त्यांनी वक्तव्य केलं होतं। मात्र हे वक्तव्य संजय राऊतांचं आहे, माझे नाही म्हणत त्यांनी या गोष्टीला सुद्धा आहे तो स्पष्ट इन्कार दिलेला आहे। एकूणच शरद पवार हे यूपीएच्या अध्यक्ष होण्यासाठी इच्छुक नसल्याचंच त्यांनी स्वतःहून आता स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे आता यूपीए अध्यक्ष कोण होणार याबाबत आता उलटसुलट चर्चा सुरू आहे। मात्र शरद पवारांनी आपल्या स्पष्टीकरणातून सध्या मला त्यामध्ये रस नसल्याचं आहे ते बोलून दाखवलेलं आहे।
धन्यवाद ज्ञानेश्वर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा अध्यक्षपदात रस नाही असं शरद पवारांनी म्हटलेलं आहे. युपीएबाबत संजय राऊत आणि माझं मत वेगळं आहे असं देखील पवार म्हणालेत. दरम्यान मी काही नेतृत्व करण्याची जबाबदारी घेणार नाही, मला त्यात रस नाही आणि त्यात मी पडणार नाही असं देखील शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे काल गुढीपाडव्या मेळाव्यामध्ये भाजपबद्दल जे सांगितलं ते सत्यच आहे अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिलेली आहे. पाहूयात ते नेमकं काय म्हणालेत. भारतीय जनता पार्टी सगळ्यात मोठा पक्ष म्हणून निवडून आली. भारतीय जनता पक्षाने त्यावेळेस शिवसेनेशी युती केली होती. शिवसेनेचे देखील चांगल्या सीटा आल्या. दोघांच्या मिळून पूर्ण बहुमत जनतेने दिलं. परंतु त्या बहुमताचा अनादर करून आणि भाजपच्या पाठीत खंजीर घोकून त्या ठिकाणी 3 पक्षांचं अलायन्स तयार झालं आणि त्यांनी ही सत्ता कपटाने मिळवली, तेच त्यांनी सांगितलं. आणि या राजकीय घडामोडींचा बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे. एका छोट्याशा ब्रेकनंतर इतरही काही घडामोडी पाहायच्या, तेव्हा कुठेही जाऊ नका. पहा फक्त न्यूज 18. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आणि एक ब्रेकिंग बातमी हाती येते. सोलापूर जिल्ह्यातील माढ्याचे आमदार बबनराव शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजित सिंह शिंदे यांची ईडीकडून चौकशी झाल्याची सूत्रांची माहिती आहे. साखर कारखान्यातील शेतकऱ्यांच्या नावावरती परस्पर कर्ज उचलण्यासह विविध विषयात ईडीकडून चौकशी झाल्याची माहिती मिळते. हे संपूर्ण प्रकरण 500 कोटींच्या घरात जात असल्याचंही समजतंय. मागील 2 महिन्यांपासून 3 वेळा ही चौकशी झाल्याची सूत्रांची माहिती आहे. आताची आपण ही महत्त्वाची बातमी पाहतो आहोत. सोलापूर जिल्ह्यातील माढ्याचे आमदार बबनराव शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजित सिंह शिंदे यांची ईडीकडून चौकशी झाल्याची माहिती मिळतेय. याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी वीरेंद्र उत्पात यांच्याकडून. वीरेंद्र, काय अपडेट? सोलापूर जिल्ह्याचे आमदार आहेत बबनराव शिंदे, त्यांचे आणि त्यांचे पुत्र यांची ईडीकडून चौकशी झाल्याची माहिती मिळतेय. सलग 6 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले बबनदादा शिंदे आणि त्यांचे सुपुत्र यांच्याची ईडीची चौकशी झाल्याची सूत्रांची माहिती आहे. साखर कारखान्यातील शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज उचलल्यासहित विविध विषयांबद्दल ईडीकडून ही चौकशी करण्यात आलेली आहे. आणि मागील 2 महिन्यापासून 3 वेळा ही चौकशी झाल्याची सूत्रांकडून माहिती आहे. एकंदरीत हे प्रकरण गंभीर असल्याचं बोललं जात आहे. कारण नुकतेच रणजित सिंह शिंदे यांची सोलापूर जिल्हा दूध संघावर निवड झालेली आहे अध्यक्ष म्हणून, आणि त्याच्यानंतरनं ही ईडीची कारवाई झाल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. तेव्हा ईडीकडून चौकशी झाल्याची ही सूत्रांकडून माहिती मिळतेय. सोलापूर जिल्ह्यातील माढ्याचे आमदार बबनराव शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजित सिंह शिंदे यांची ईडीकडून चौकशी झाल्याची ही माहिती आहे. तब्बल 500 कोटींच्या घरात हे संपूर्ण प्रकरण जात असल्याचंही समजतंय. मागील 2 महिन्यांपासून 3 वेळा चौकशी झाल्याची माहिती मिळतेय. साखर कारखान्यातील शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज उचलण्यासह विविध विषयात ईडीकडून ही चौकशी झाली आहे. वीरेंद्र, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. वळूयात पुढच्या बातमीकडे. मशिदीवर लावण्यात येणाऱ्या भोंग्यावरून मनसे पुन्हा आक्रमक झालेली आहे. कोणत्याही धर्माच्या प्रार्थनेला माझा विरोध नाही, पण मशिदीवरील भोंगे खाली उतरवावेच लागतील. राज्य सरकारला हा निर्णय घ्यावा लागेल, नाहीतर ज्या मशिदीबाहेर हे भोंगे लागतील त्याच्या समोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालिसा लावणार असा गंभीर इशाराच राज ठाकरेंनी दिलाय. त्यामुळे मशिदींवरील भोंग्यांवरून मनसे आणि राज्य सरकारमध्ये संघर्ष होणार का, हे आता बघावं लागणार आहे. प्रार्थनेला माझा विरोध नाही, पण या मशिदींवरती लागलेले भोंगे हे खाली उतरवावेच लागतील. या सरकारला हा निर्णय घ्यावाच लागेल. नाही तर आजच सांगतोय, आत्ता सांगतोय, ज्या मशिदीच्या बाहेर हे भोंगे लागतील त्याच्या दुप्पट समोर स्पीकर लावायचे आणि हनुमान चालिसा लावायचा. तर भाजपच्या इशाऱ्यावर राज ठाकरे काम करत असून त्यातूनच मग जातीय सलोखा बिघडवण्यासाठी अशा प्रकारचे आरोप केले जात असल्याचा आरोप ह्या किशोरी पेडणेकर यांनी केला. पाहूयात त्या काय म्हणाल्यात.
त्याच्यावर ना राजकारण करून आपल्या पोळ्या भाजण्याचा जर कोण प्रयत्न करत असेल तर मला वाटतं ह्या सगळ्या जो अजेंडा काल बघितला तो ऑलरेडी अजेंडा बाकीच्या जिथे भारतीय जनता पार्टीचं राज्य नाही तिथे ते अजेंडे चालू झालेले आहेत आणि त्याप्रमाणे ही बी कमिटी आता तयार झाली आहे नवीन आणि त्या स्टेप वाचणं काम चालू झालंय. राज ठाकरेंच्या या इशाऱ्यावर जितेंद्र आव्हाडांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. 5 वर्षापूर्वी जे राज ठाकरे महाराष्ट्राच्या विकासाची ब्लूप्रिंट सादर करत असत की असे उद्योग आणले पाहिजेत, तसे उद्योग बांधले पाहिजेत, मग कधी रतन टाटांची चर्चा, तर कधी गोदरेजची चर्चा, तर कधी याच्याशी चर्चा, तर कधी त्याच्याशी चर्चा, असं एक विकासाचं मॉडेल घेऊन पोरांना मी नोकऱ्या लावू शकतो, नोकऱ्या देऊ शकतो, महाराष्ट्राचा औद्योगिक विकास करू शकतो, ही भाषा बोलणारे राज ठाकरे, ब्लूप्रिंट देणारे राज ठाकरे आज त्या पोरांना सांगतात जा मस्जिदीच्या बाहेर बसा आणि भोंगे लावा. ही प्रगती विचारांची का अधोगती हे त्यांनीच ठरवावं. महाराष्ट्र समजदार आहे. आणि मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडेंनीही यावरती भाष्य केलंय. पाहूयात ते काय म्हणालेत. संदीप देशपांडे आपल्यासोबत आहेत. एकूणच मनसेची भूमिका बदलते आहे, दर काही वर्षांनी भूमिका बदलते अशा पद्धतीनेही म्हटलेलं आहे. जयंत पाटलांनी म्हटलेलं आहे की कुठेतरी राज ठाकरे यांच्या मताला आम्ही गृहीत धरत नाही, असं एक सगळं राजकीय वातावरण कालच्या सभेनंतर बदललेलं दिसतंय. मुळात राष्ट्रवादींनी आमच्याबद्दल बोलणं हाच सर्वात मोठा जोक आहे असं मला वाटतं. ज्यांनी यशवंतराव चव्हाणांच्या पाठीत खंजीर खुपसला आणि पुलोत सरकार स्थापन केलं. 1990 साली कधी काँग्रेसमध्ये तर कधी काँग्रेसमध्ये पक्ष विलीन केला तर कधी काँग्रेसच्या बाहेर पडले. 1999 साली परदेशीच्या मुद्द्यावर वेगळा पक्ष स्थापन केला आणि त्यात सोनिया गांधींबरोबर जाऊन युती केली. 2014 मध्ये भाजपला न मागता पाठिंबा दिला. 2019 मध्ये पहाटेचा शपथविधी अजून लोक विसरलेले नाही. त्याच्यानंतर शिवसेनेच्या मांडीवर जाऊन बसले आणि सत्ता स्थापन केली. इतक्या भूमिका बदलणाऱ्या राष्ट्रवादींनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबद्दल बोलावं. मला असं वाटतं त्याच्या आधी त्यांनी स्वतःचा चेहरा आरशामध्ये एकदा बघितला पाहिजे की आपला चेहरा स्वच्छ आहे का, मग आमच्याबद्दल बोलावं. काल आणखीन एक मुद्दा महत्वाचा होता, तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक ज्या महापौर बंगल्यावरती होणार आहे त्याविषयी सुद्धा बोलताना त्यांनी थेट शिवसेनेवरती आरोप केलेले आहेत. ते काय खोटे आरोप केले? जी वस्तुस्थिती आहे ती मांडली. मला असं वाटतं याच्यात आरोप करण्याचा विषयच नाहीये. आज मला सांगा की महापौर बंगलाच का हवा होता? तुम्ही BSTचे भूखंड बिल्डरला विकलेत, मग त्यातला एखादा BSTचा डेपोचा भूखंड का नाही घेतला स्मारकासाठी? आज 250 कोटी रुपये देऊन तो कुठला दहिसरचा भूखंड महानगरपालिका विकत घेते ज्याच्यावर अतिक्रमण आहे. मग असे भूखंड बिल्डरच्या घशात घालायचे आणि महापौर बंगला स्वतःच्या घशात घालायचा. मला असं वाटतं ही गोष्ट राजसाहेबांनी पॉइंट आउट करून दाखवलेली आहे. मुळात शिवसेनेचा विषय राहिला तर ज्या पद्धतीचा भ्रष्टाचार गेले अनेक दिवस, अनेक या कोरोनाच्या काळात असेल किंवा गेल्या 25 वर्षात असेल, ज्या पद्धतीने केलं आहे त्याच्यावर अतिशय मार्मिकपणे राजसाहेबांनी टिप्पणी केलेलं आहे. जे त्यांनी बहिरामपाड्याचं उदाहरण दिलं, तुमच्या घरासमोरच्या झोपडपट्ट्या तुम्हाला आठवता नाही आल्या आणि तुम्ही काय मुंबईच्या विकासाच्या गप्पा मारताय. धन्यवाद. तर संदीप देशपांडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. व्हिडिओ संदीपसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि आता बातमी आहे मुंबईकरांसाठी. तब्बल 7 वर्षांनंतर मुंबईकरांच्या सेवेत आणखी 2 मेट्रो मार्ग आलेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते मेट्रो सेवेचं लोकार्पण पार पडलं आणि मुंबईकरांना गुढीपाडव्याची भेट मिळाली. याच मेट्रो सेवेमुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मेट्रोचे 2A आणि मेट्रो 7 हे 2 मार्ग मुंबईकरांच्या सेवेत आलेत. या नव्या मेट्रो सेवांमुळे रस्ते वाहतुकीवरचा ताण देखील कमी होणार आहे. मेट्रोचा 20 किलोमीटरचा टप्पा मुंबईकरांच्या सेवेत खुला करण्यात आलाय. एकूण 11 ट्रेन या मार्गावर चालवण्यात येणार असून या माध्यमातून 150 फेऱ्या या मार्गावर होतील. याआधी जून 2014 मध्ये मुंबईत मेट्रोचा पहिला मार्ग घाटकोपर ते वर्सोवा दरम्यान सुरू झालेला होता. त्यानंतरचे नवे मार्ग मुंबईकरांच्या सेवेत येण्याकरता तब्बल 7 वर्षांची वाट पाहावी लागली.
आरे ते डहाणूकरवाडी स्थानकादरम्यान दररोज 150 मेट्रो फेऱ्या असतील. या मार्गावर दर 11 मिनिटांनी मेट्रो सुटणार आहे. डहाणूकरवाडीहून पहिली मेट्रो सकाळी 6 वाजता आणि आरेहून पहिली मेट्रो सकाळी 6:30 वाजता सुटेल. तर डहाणूकरवाडीहून शेवटची मेट्रो रात्री 9 वाजता तर आरेहून शेवटची मेट्रो रात्री 9:35 सुटेल. मेट्रो मार्गिकांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम होता, मात्र तरी देखील त्याआधीच शिवसेना आणि भाजप दरम्यान श्रेयवादाची लढाई देखील पाहायला मिळाली. कारण मुंबई मेट्रो उद्घाटनाच्या कार्यक्रमाला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आलेलं नव्हतं. त्यानंतर ठिकठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर लावले गेले होते. या बॅनरवर काम केलंय, मुंबईने पाहिलंय असं लिहिलेलं होतं. यावरून उद्धव ठाकरेंनी भाजपावर प्रहार केलाय. कत्तल कशी केली आहे हे मुंबईकरांनी पाहिलेलं आहे आणि मुंबईकरांनी लक्षात सुद्धा ठेवलेलं आहे की त्याचं घाई नाही, म्हणजे वाट लागली तरी चालेल, सुथडा झालं तरी चालेल, पण आम्ही केलं. आम्ही काम तसं नाही करणार. आम्ही अजिबात तसं काम करणार नाही. पर्यावरणाचा समतोल कुठे ढासळू न देता आम्ही विकास करतो आहोत. मेट्रो उद्घाटनाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही भाजपला टोले लगावले. आणि मुंबईकरांच्या दृष्टीने आजचा क्षण हा अतिशय तसा बघितलं तर आनंदाचा क्षण आहे. एकनाथराव मगाशी बोलत असताना म्हणाले, मी पण अनेकदा समाजकारण राजकारणात वावरत असताना जे महत्वाचं काम होतं त्याला महत्व देण्याच्या पेक्षा, त्याच्याबद्दल जास्त चर्चा करण्याच्या पेक्षा नको ती चर्चेला जास्त महत्व दिलं जातं आणि लोकांचं लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. मुंबईकरांच्या कामावरून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये श्रेयवाद रंगलेला असला तरी हे दोन्ही मेट्रो मार्ग 100% मुंबईकरांच्या सेवेत केव्हा येणार असा प्रश्न सध्या विचारला जातोय. स्वाती लोखंडे आणि उदय जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर इतरही काही महत्त्वाच्या घडामोडी पाहायच्या, तेव्हा कुठेही जाऊ नका. पहा फक्त मुद्दा महाराष्ट्राचा. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आता जाऊयात पुण्यातून एक महत्त्वाची बातमी हाती येते. पुण्यात गुंडांकडून तरुणाला मारहाण करण्यात आली आहे. भाजी दिली नाही म्हणून गुंडांकडून ही मारहाण करण्यात आली आहे. सोशल मीडियावरती या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल होतोय. गुंडांकडून दहशत माजवण्याचा हा प्रयत्न आहे. हातात कोयते घेऊन गुंडांची दहशत पाहायला मिळते. क्षुल्लक कारणावरून स्थानिक गुंडांकडून ही मारहाण करण्यात आली. याबद्दलचा जो व्हिडिओ आहे तो सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. आपण दृश्यांमध्ये पाहतो कशा प्रकारे अमानुषपणे ही मारहाण केली जाते. क्षुल्लक कारणावरून ही मारहाण केली गेली आहे. पुण्यात गुंडांची ही दहशत पाहायला मिळते. गुंडांकडून हा दहशत माजवण्याचा प्रयत्न आहे. हातात कोयते घेऊन ही गुंडांची दहशत पाहायला मिळते. गुंडांकडून तरुणाला मारहाण करण्यात आल्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. भाजी दिली नाही म्हणून ही मारहाण केली गेली असल्याचं समजतंय. पुण्यातली ही धक्कादायक घटना आहे. पोलिसांनी या कारवाईकडे दुर्लक्ष केल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. धनकवडी बालाजीनगर परिसरातला हा सगळा प्रकार आहे. पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढताना पाहायला मिळत आहे. स्थानिक गुंड आहेत ते रासरोसपणे हातात कोयते घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न करतायत आणि असाच एक प्रकार हा पुण्यातून समोर आलाय. बालाजीनगरच्या धनकवडी परिसरामध्ये रजनी कॉर्नर इथं फुकट भाजी दिली नाही म्हणून या गुंडांनी या संबंधित तरुणाला मारहाण केल्याचा हा सगळा प्रकार आहे. त्याला पाया पडून माफी मागायला सांगतायत, तसं त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय. हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. त्याशिवाय याच ठिकाणी रायडिंग करत जे दुचाकी स्वार आहेत त्यांच्यावरती सुद्धा हल्ले केले जात आहेत. ही ज्या सगळ्या घटना आहेत ह्या सगळ्या घटना CCTV मध्ये कैद झाल्यात. पोलिसांनी मात्र या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचंच पाहायला मिळत आहे. याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांच्याकडून. चंद्रकांत, काय चाललंय पुण्यात, काय म्हणायचं? पुण्यातल्या धनकवडी सहकारनगर भागातला प्रकार आहे.
खरं तर लोकल गुंड एकदम किरकोळ अगदी मिसरोडही फुटले नाही अशी, पण केवळ भाई बनायचं या उद्देशातून त्यांनी हे कृत्य केलेलं आहे. अगदी भाजी फुकट दिली नाही म्हणून ते भाजीवाल्या मुलाला पाया पडायला मारहाण करून नंगा कोयता घेऊन फिरायचं, त्याचं त्याचा व्हिडिओ बनवायचा आणि तो सोशल मीडियावर व्हायरल करायचं आणि आपली दहशत पसरवायची, असा नवीन ट्रेंड आहे पुण्यामध्ये. खरं तर पोलीस कारवाई करतात, पण ह्या भागातला याचा अर्थ वचक नाही. त्याचे कोण पिया आहेत तिकडं त्यांचा वचक नाही आहे असल्या लोकल गुंडांवरती. यातनंच हे स्पष्टपणे दिसतं. दुर्दैवाची बाब म्हणजे याच्यातली, पोलीसकडे तक्रार करायला गेलं तर पोलीस दखल घेत नाहीत, स्थानिक पोलीस. चंद्रकांत, ह्या ज्या घटना आहेत, या दोन्ही घटना वेगवेगळ्या आहेत. या दोन्ही घटना एकाच परिसरातल्या आहेत? हो, एकाच परिसर धनकवडी सहकार नगर परिसरातल्या. ते जे सीसीटीव्ही फुटेज आहेत तलवारीचे नंग्यात कोयत्याचे ते जुने आहेत, जानेवारी महिन्यातले आहेत. आता लेटेस्ट प्रकार म्हणजे ते तक्रारदार समोर का आले, इतके दिवस ते घाबरून येत नव्हते, पण काल परत या गुंडानं, सलमान शेख नावाचा कोणतरी लोकल तिथला गुंडा आहे, त्याने त्या भाजीवाल्या मुलाला मारहाण केली आणि पाया पडायला लावलं आणि त्याचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केला, म्हणून ही तक्रार आपल्याकडे आली. आणि आता पोलिसांनी दखल घ्यावी अशी त्यांची अपेक्षा आहे, कारण पोलीस दखल घेत नव्हते. तर आता पण जॉईंट सीपी सिसवेसर रवींद्र सिसवेसर डॉक्टर यांच्याशी बोललो असता त्यांनी सांगितलं की मी तात्काळ ऍक्शन घेतोय. त्यांनी स्थानिक पीआय जे आहेत स्वाती देसाई यांना आदेश दिलेले आहेत, किंबहुना आज त्यांना अटक होणं अपेक्षित आहे. धन्यवाद चंद्रकांत, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा आपण पाहतो आहोत दृश्यांमध्ये क्षुल्लक कारणावरून ही मारहाण केली जाते, गुंडांकडून ही मारहाण केली जाते. त्याचबरोबर परिसरातील नागरिकांनी सुद्धा याविषयी वेळोवेळी तिथल्या सहकारनगर पोलीस स्टेशनकडे तक्रारी देखील दिलेल्या होत्या, मात्र त्याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचं नागरिकांचं म्हणणं होतं. मात्र आता रवींद्र शिसवे यांनी या संदर्भात आता ठोस पावलं उचलली जाणार आहेत असं सांगितलंय. यावरच आता या बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पहा फक्त न्यूज 18. ब्रेकिंग बातमी हाती येते. नाराज आमदार सोनिया गांधींची भेट घेणार असल्याचं समजतंय. काँग्रेस पक्षाचे नाराज आमदार हे सोनिया गांधींची भेट घेणार आहेत. हे सगळे नाराज जे आमदार आहेत ते उद्या सोनिया गांधींची भेट घेणार असल्याचं समजतंय. त्यासाठी आज अनेक आमदार हे दिल्लीत दाखल होणार असल्याचं देखील समजतंय. आज रात्री अनेक आमदार दिल्लीत दाखल होणार आहेत. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आमदारांना सन्मान आणि विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी शिवसेना आणि एनसीपी पक्षाकडून मदत केली जात नाही असे अनेक मुद्दे घेऊन ते सोनिया गांधींची भेट घेणार आहेत. त्यांची नाराजी ते सोनिया गांधींकडे मांडणार आहेत अशी माहिती मिळते. काँग्रेस पक्षातले जे नाराज आमदार आहेत ते सोनिया गांधींची भेट घेणार आहेत. उद्या ते सोनिया गांधींची भेट घेणार असल्याची माहिती मिळते. महाविकास आघाडीमध्ये काही काँग्रेसचे जे आमदार आहेत ते आमदार नाराज असल्याची माहिती आहे. काँग्रेस आमदारांना सन्मान आणि विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी शिवसेना आणि एनसीपी पक्षाकडून मदत केली जात नाही असे अनेक मुद्दे घेऊन ते सोनिया गांधींची भेट घेणार असल्याची माहिती मिळते. याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांच्याकडून. विनोद, काँग्रेस पक्षातले काही आमदार आहेत ते नाराज आहेत, त्यांची नाराजी नेमकी कोणकोणत्या मुद्द्यांना घेऊन आहे आणि ते उद्या सोनिया गांधींची त्याबद्दल भेट देखील घेणार असल्याची माहिती आहे. राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे आणि त्या सरकाराला मध्ये खास करून काँग्रेस पक्षाची भूमिका आहे आणि ती योग्यरित्या पार पाडत नाही अशी काँग्रेस पक्षाने इतर जे पक्ष आहेत ते त्यांना मदत करत नाही अशी या ठिकाणी तक्रार करण्यात येणार आहे. आणि आज संध्याकाळी अनेक आमदार आहे काँग्रेस पक्षाचे ते दिल्लीमध्ये जाणार आहेत आणि उद्या सकाळी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. या भेटी दरम्यान महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेनेची जी कामकाजी जी शैली आहे त्यावर नाराजी व्यक्त करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. काँग्रेस पक्षाच्या बाजूने विधानसभाचे अध्यक्षपद आहे ते विधानसभा अध्यक्षपदासाठी दोन्ही पक्ष मदत करत नाही अशीही या ठिकाणी भूमिका पाहायला मिळत आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाची मोठी नाराजी आहे आणि कदाचित काँग्रेस पक्ष या नाराजीबाबत आपली वेगळी भूमिका घेऊ शकतो ही शक्यता नाकारता येत नाही. परंतु काँग्रेस पक्षांचे जे आमदार आहेत ते काँग्रेसच्या हायकमांडकडे यांच्याकडे जाऊन
महाविकास आघाडी सरकारमध्ये महत्वाचं स्थान मिळण्यासाठी दाद मागणार आहेत आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात आणि काँग्रेसचे त्यासाठी आमदार आहेत. उद्या ते सोनिया गांधींची भेट देखील घेणार आहेत. तेव्हा आणि त्यासाठी आज अनेक आमदार हे दिल्लीत दाखल होणार आहेत. विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी शिवसेना आणि एनसीपी पक्षाकडून मदत केली जात नाही असं देखील या आमदारांचं म्हणणं आहे. आणि यासोबतच आता वळूयात पुढच्या बातमीकडे. राज्यातील औरंगाबाद, नागपूर, वाशिममध्ये उल्कापात सदृश्य घटना समोर आलेली आहे. आकाशातून मोठी वस्तू खाली पडत असल्याचं दिसलेलं आहे. पाहूयात. काल अनेक ठिकाणी राज्यातल्या अनेक ठिकाणी उल्कापात सदृश्य घटना घडलेली आहे. त्यामध्ये औरंगाबाद आहे, नागपूर आहे, वाशिम आहे. या ठिकाणी उल्कापात झाल्याचं नागरिकांकडून म्हटलं जात होतं आणि काही नागरिकांनी तसे व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती शेअर केले होते. राज्यातील औरंगाबाद, नागपूर, वाशिम या भागात ही उल्कापात सदृश्य घटना घडलेली आहे. जळगावमधली देखील आपण दृश्य बघतो आहोत. जळगावमध्येही आकाशातून आगीचे लोळ कसे खाली येत आहेत अशी दृश्य दिसत आहेत. तर जालन्यामध्येही अशीच उल्कापात सदृश्य घटना घडल्याचं नागरिकांकडून सांगण्यात येत होतं. ही दृश्य नागरिकांकडून चित्रित करण्यात आली. चंद्रपूरमध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती उल्कापात झाला किंवा उल्कापात सदृश्य घटना घडली असं म्हटलं गेलं आणि आपण दृश्यांमध्ये पाहतो आहोत. आगीचे लोळ हे आकाशातून जमिनीवर येत आहेत अशी ही दृश्य दिसत आहेत. पश्चिम आकाशामधून एखादी खूप मोठी वस्तू जळत पडल्याचं व्हिडिओज आणि फोटोज अनेक लोकांनी घेतलेले आहेत. तसे खूप लोकांचे फोन पण मला आलेले आहे. हे फोटो किंवा व्हिडिओ पाहिल्यानंतर स्पष्ट होते की एखादं जे जुनं सॅटेलाईट आहे ते सॅटेलाईट हे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामध्ये येऊन ते खेचल्या गेलं आणि त्याचे तुकडे तुकडे झाले आणि ते जळत खाली आलं अशा प्रकारचं स्पष्ट चित्र दिसते आहे. परंतु दुसरी शक्यता अशी आहे की एखादी मोठी उल्का, ज्याला आपण छोटी अश्नी वगैरे म्हणतो, ती अश्नी जशी जर पृथ्वीकडे खेचत आली आणि ती जर तिचे तुकडे झाले आणि ते जळत आले तर अशा प्रकारचं चित्र दिसतं आहे. परंतु त्याच्या एकूण दृश्यावरून तर असं वाटतं की ते एखादं निश्चितच सॅटेलाईट आहे आणि त्याचे ते तुकडे पडलेले असावेत. आणि आता जाऊयात चंद्रपूरमध्ये. आकाशातून आगीचे लोळ दिसल्याच्या घटनेनंतर महाराष्ट्रात कुतूहलाची स्थिती निर्माण झाली आणि आकाशातील या घटनेचा वस्तू स्वरूपातील भाग हा चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातल्या लाडबोरी इथं कोसळल्याचं स्पष्ट झालंय. ही रिंग सदृश्य वस्तू मोठ्या आवाजासह जमिनीवरती कोसळली होती. सिंदेवाही तालुक्यातल्या लाडबोरीमध्ये ही रिंग सदृश्य वस्तू कोसळली आहे. तेव्हा आपण चंद्रपूरमधली ही दृश्य पाहतो आहोत. हा एक धातूचा गोळा आहे, तो सुद्धा कोसळलाय आणि लाडबोरी इथं एक रिंग सदृश्य वस्तू सुद्धा कोसळली आहे. आकाशातून आगीचे लोळ दिसत आहेत, आगीचे लोळ जमिनीवर येत आहेत. अशा घटना घडल्यानंतर महाराष्ट्रात कुतूहलाची स्थिती निर्माण झाली आणि त्यानंतर आता चंद्रपुरातल्या लाडबोरी इथं या काही वस्तू, या काही गोष्टी आढळून आल्या. आणि आता एक नजर टाकूयात देशातील प्रमुख शहरातल्या आजच्या तापमानावर. आजचं तापमान प्रायोजक मैंगो एयर कूलर. इन गर्मियों में घर ले आए मैंगो एयर कूलर वाली ठंडक. आणि यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी लॉग ऑन करायला विसरू नका. news18lokmat.com वर आमच्या फेसबुक आणि ट्विटर पेजलाही फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचा ओघ News18 लोकमतवर असा सुरू राहील. काही महत्त्वाच्या घडामोडी घेऊन येते माझी सहकारी श्वेता. पहा फक्त News18 लोकमत.